आगामी विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी स्वबळाची तयारी केल्याची माहिती आहे। मनसेने विधानसभेच्या 250 जागांची तयारी सुरू केली आहे। तर येत्या 15 दिवसांमध्ये मनसेचं शिष्टमंडळ महाराष्ट्रातील परिस्थितीची चाचपणी करणार आहे। तर मुंबईमधील मनसेच्या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसैनिकांना सूचना दिल्याची माहिती आहे। जुलै अखेरपर्यंत मनसेच्या उमेदवारांची यादी फायनल करणार, ही माहिती सूत्रांनी दिली आहे। तर रणनीती आपण मनसेची बघतोय। मनसे विधानसभा स्वबळावर लढू शकते। विधानसभेसाठी मनसेची 250 जागांची तयारी आहे। मनसेच्या मेळाव्यात पदाधिकाऱ्यांची स्वबळाची इच्छा आहे। पुढील 15 दिवसांमध्ये राज्यातील परिस्थितीची चाचपणी सुद्धा केली जाणार आहे। जुलै अखेरपर्यंत मनसे उमेदवारांची यादी अंतिम करणार आहे। 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीतील चूक पुन्हा नाही असं यावेळेस सांगितलं जातंय। निवडणुकीमध्ये सन्माननीय नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत अशा प्रकारच्या भावना साहेबांच्या होत्या, जेणेकरून एक स्थिर सरकार येईल, उत्तम शासन आणि प्रशासन चालावं आणि लोकांची कामं व्हावीत, चांगल्या प्रकारचे निर्णय व्हावेत यासाठी तो दिलेला पाठिंबा होता। आणि त्याप्रमाणे आता देशाचे पंतप्रधान झालेले आहेत। आता पुढची वाटचाल कशी करायची त्याची मार्गदर्शन ते करतात। दरम्यान या बैठकीमध्ये राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना नेमक्या काय सूचना केल्या आपण ते देखील बघूयात। उद्धव ठाकरेंना मिळालेली मतं मराठी लोकांची नाहीत। मोदींच्या विरोधात मुस्लिम समाजाने केलेल्या मतदानाचा फायदा। मुस्लिमांना विरोध नाही, मात्र धर्मांध देशद्रोही मुस्लिमांना तीव्र विरोध। मवियासोबत गेल्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत लोकांमध्ये राग होता। शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाच्या नावावरून राजकारण झाल्यानं लोकांची भावना उद्धव सोबत। शिंदेंना पक्ष आणि चिन्हाबाबत कल्पना आधीच दिली होती, मात्र त्यांनी ऐकलं नाही। जातीय मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान अत्यंत हानिकारक। शरद पवारांनी महाराष्ट्राला जातीचं राजकारण दाखवलं। शरद पवारांनी केलेलं ओबीसी मराठा राजकारण राज्याच्या जनतेला पटलेलं नाही। आपल्या राजकारणात कुठेही धार्मिक आणि जातीयवाद